साई सच्चरित्र अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. पूर्वाध्यायी मंगलाचरण जाहले देवता कुलगुरुवंदन. साई चरित्र बीज पेरून आता प्रयोजन आरंभू. अधिकारी अनुबंध दिग्दर्शन अति संकलित करू विवेचन. जेणे श्रोतया ग्रंथ प्रवेशन आयासे विण घडेल. प्रथमाध्यायी यथानुक्रम करुणी गोधूम पेषणोपक्रम. केला महामारीचा उपशम आश्चर्य परम ग्रामस्था. ऐशा साईंच्या अगाध लीला श्रवण करिता आनंद झाला. तोची या काव्यरूपे प्रकटला बाहेर उतटला प्रेमपूर. ऐशा साई म्हणून साईंचे धन्यवाद वाटले यथामती करावे विशद. होतील ते भक्तांसी बोधप्रद पापापनोद होईल. तदर्थ हे साईंचे चरित्र लिहू आदरिले अतिपवित्र. आरंभिले हे कथासत्र इह परत्र सौख्यद. सन्मार्गदर्शक संतचरित्र नव्हे ते न्याय वा तर्कशास्त्र. तरी होईल जो संत कृपापात्र तया न विचित्र काहीच. तरीही प्रार्थना श्रोतया लागी व्हावे जिया आनंदा विभागी. धन्य भाग्याचा तो सत्संगी कथा व्यासंगी निरत जो. चिरपरिचित जीवाचा मित्र सहवास ज्याचा दिवस रात. त्यांचे नमज रेखाटावे चित्र संत चरित्र काय लिहू. जेथ माझे मज अंतरंग ओळखू येईना यथा सांग. त्याम्या संत मनीचे तरंग वर्णावे निर्व्यंग कैसेनी. करू जाता स्वरूप निर्धार मुकावले जेथ वेदही चार. त्या तुझ्या रूपाचा विचार कळेल साचार मज कैसा. स्वये आधी संत व्हावे मग संता यथार्थ जाणावे. तेथे मी संतांसी काय वानावे हे मज ठावे आधीच. सप्त सागरीचे पाणी तयाचीही करवेल मापणी. आकाशासी घालवेल गवसणी परीन आयणी संत येती. जाणे मनी मी एक पामर परी बाबांचा प्रताप अनिवार. पाहुनी उठे गावयाची लहर तीही अनावर हो पाहे. जय जयाजी साईराया दीन दुबळ्यांची या विसावया. अगाधन वर्णवे तुझी माया करी कृपाया दासावरी. लहान तोंडी मोठा घास तैसे हे होईल माझे साहस. होऊन देई माझा उपहास वाटे हा इतिहास लिहावा. संत चरित्रे जे जे लिहिती तयांवरी भगवंताची प्रीती. ऐसे महाराजा ज्ञानेश्वर वदती धरावी भीती मग मी का. माझी आहे मनी ही स्फूर्ती चेतविती तीच भगवंत मूर्ती. स्वये जरी मी जड मूढमती निज कार्य पूर्ती ती जाणे. भक्त जी जी सेवा कल्पिती संत स्वयेची करवणी घेती. भक्त केवळ कारण निमित्ती सकळ स्फूर्ती संतांची. सारांश हा साई स्वये करवी निज चरित्र मज मूर्खा करवी. तेणेची या कथेची थोरवी गौरवी जे आदरे. साधू संत अथवा श्रीहरी कोणतेही धरुनी निज करी. आपुली कथा आपण करी निजकर शिरी ठेवुनी. जैसी शके 1700 साली महीपतीसी बुद्धी स्फुरली. साधू संताही सेवा घेतली चरित्रे लिहविली त्या करवी. तीच सेवा 1800 साली दासगणूंच्या हस्ती घेतली. पुढे संत चरित्रे लिहविली पावन झाली सकळिका. भक्त आणि संत विजय ग्रंथ भक्त आणि संत लीलामृत. हे चार जैसे महीपती रचित दासगणू कृत दोन तैसे. एकाचे नाव भक्त लीलामृत दुजयाचे ते संत कथामृत. उपलब्ध अर्वाचीन भक्त संत उभय ग्रंथात वर्णिले. त्यांतील भक्त लीलामृतांत श्री साईंचे मधुर चरित आहे वर्णिले अध्यायत्रयींत. श्रोती ते तेथ वाचावे. तैशीच गोड ज्ञानकथा कथिती साई एका भक्ता. ती वाचावी संत कथामृता अध्याय 57 पहावा. शिवाय साईंची अलौकिक लीला रघुनाथ सावित्री भजनमाला. अनुभवपूर्वक निववी जनाला अभंग पदाला गाऊन. यांतची एक बाबांचे लेकरू जे तृषित चकोरा अमृत करू. वर्षले कथामृत प्रेम पडी भरू श्रोता ते आदरू सेवावे. दासगणूची स्फुट कविता ती अत्यंत रसभरिता. आनंद देईल श्रोतया चित्ता लीला परिसरता बाबांची. तैसेची गुर्जर ज्ञान जनांकरिता भक्त अमिदास भवानी मेथा.
यांनीही काही चमत्कार कथा अति प्रेमळता लिहिल्या ती. शिवाय काही सद्भक्त शिरोमणी साई प्रभा हे नाव ठेवूनी प्रसिद्ध करीत पुण्यपट्टणी कथा श्रेणी बाबांच्या. ऐसा ऐशिया कथा असता या ग्रंथाची काय आवश्यकता. शंका येईल श्रोतयांचित्ता निराकरणता आकरणिजे. साई चरित्र महासागर अनंत अपार रत्नाकर. मी टिटवितो रिता करणार घडणार हे कैसेनी. तैसे साईंचं चरित्र गहन अशक्य कधीही सांग वर्णन. म्हणून करवेल ते कथन तेण्याची समाधान मानावे. अपार साईंच्या अपूर्व कथा शांतीदायक भगवंत वार्ता. श्रोतया देतील श्रवणोल्हासता चित्त स्थिरता निजभक्ता. कथा बदले परोपरीच्या व्यावहारिक उपदेशाच्या. तैशाची सर्वांच्या अनुभवाच्या वर्माच्या निजकर्माच्या. अपौरुषेय श्रुतिविख्यात जैशा असंख्य आख्यायिका विश्रुत. तैशाची बाबा मधुर अर्थभरित अपरिमित सांगत. ऐकता त्या सावधान इतर सुखे तृणा समान. विरोनिजाय भूकतहान समाधान अंतरी. कोणासी व्हावी ब्रह्म सायुज्यता अष्टांग योग प्रावीण्यता. समाधी सुख निर्भरता होईल कथा परिसताया. श्रवणार्थीयांचे कर्मपाश तोडून टाकीती या कथा अशेष. बुद्धीसी देती सुप्रकाश निर्विशेष सुख सकला. तेणे मज स्फुरली वासना ऐशा सुसंग्राह्य कथा नाना. ओऊनी करावे माला ग्रथना हिची उपासना चांगली. कानी पडता चार अक्षरे तात्काळ जीवाचा दुर्दिन ओसरे. संपूर्ण कथा ऐकता सादरे भावार्थी उतरेल भवपार. माझी करोनिया लेखणी बाबाची गिरवतील माझा पाणी. मी तो केवळ निमित्ताला धणी अक्षरे वळणी वळवितो. वर्षानुवर्ष बाबांची लीला पाहुणी लागला मनासी चाळा. बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा भोळ्या प्रेमळा कारणे. होऊन या प्रत्यक्ष दर्शन निवाले नाहीत ज्यांचे नयन. तयांसी बाबांचे महात्म्य श्रवण पुण्य पावन घडावे. कोणा सभाग्याची या मना वाचावयाची होईल कामना. परमानंद होईल मना समाधान लाहेल तो. ऐशी मनात उदेली वृत्ती माधवरावांचे कानावरती. घातली परी साशंक चित्ती कैसे मज प्रतिसादे हे. वयासी उलटली वर्षे 60 बुद्धीही नाट वाहे सुनाट. अशक्तपणे राहील खटपट उरली वटवट तोंडाची. ती तरी भावी साई प्रित्यर्थ साधेल काहीतरी परमार्थ. इतरत्र होईल ती निरर्थ एतदर्थ हा यत्न. अनुभव घेता दिवसा राती वृत्तांत लिहावा आले चित्ती. जयाच्या परिशिलेने शांती मनासे विश्रांती लाभेल. आत्मतृप्तीचे निसर्गोद्गार स्वानुभूतीचे अधिष्ठानावर. बाबा उद्गारले वारंवार श्रोतया सादर करावे. बहुत वदेले ज्ञानकथा अनेका लाविले भजनपंथा. तयाचा संग्रह करावा पुरता होईल गाथा साईंचा. त्या त्या कथा जो सांगती सादर मने जे जे ऐकिती. उभयांच्या मनांसी विश्रांती पूर्ण शांती लाभेल. ऐकता श्री मुखींच्या कथा भक्त विसरतील देहव्यथा. तयांचे ध्यान मनन करिता भवनिर्मुक्तता आपैसी. श्री साई मुखींच्या वार्ता अमृता परिसरस भरिता. परमानंद दाटेल परिसता काय मधुरता वानुमी. ऐशिया कथा जो आदाभिकता आढळेल मजगाता वर्णिता. वाटे तया पदर जधुळी लोळता मोक्ष हाता येईल. तयांच्या गोष्टीची अलौकिक मांडण तैशीची शब्दांची ठेवण. परिसता तल्लीन श्रोतृगण सुख संपूर्ण सकळिका. जैसे गोष्टी ऐकावया कान किंवा दर्शन घ्यावया नयन. तैसेची मन होऊन या उन्मन सहज ध्यान लागावे. गुरुमाऊली माझी जननी कथितो तियाच्या कथा ज्या मज्जनी. ऐकी जेती वदनो वदनी सादर श्रवणी साठवू. त्या त्याची वारंवार आठवू. साठवतील तितुक्या साठवू. प्रेमबंधनी त्या गाठवू मग लुटवू परस्पर. यात माझे काहीही नाही साईनाथांची प्रेरणाही. ते जैसे वदवितील काही तैसे ते पाही मी वदे. मी वदे हाही अहंकार साईची स्वय सूत्रधार. तोची वाचेवा प्रवर्त विचार तरी ते वदणार मी कोण. मीपणा समर्पिता पायांवर सौख्य लाधेला अपरंपार. सकळ सुखाचा संसार अहंकार गेलिया. ही वृत्ती उठाया अवसर बाबांची विचारू नाही धीर. आले माधवराव पायरीवर तयांचे कानावर घातली.
तेची वेळी माधवरावांनी नाही तेथे दुसरे कोणी. ऐसाची प्रसंग साधुनी बाबां लागुनी पुसियेले. बाबा हे अण्णासाहेब म्हणती आपुले चरित्र यथामती. लिहावे ऐसे येते चित्ती आपुली अनुमती असलिया. मी तो केवळ भिकारी फिरतो भिक्षेसी दारोदारी. ओली कोरडी भाजी भाकरी खाऊनी गुजरी काळ मी. त्या माझी कथा कशाला कारण होईल उपहासाला. ऐसे न म्हणा या हरियाला कोंदणी जडविला पाहिजे. असो आपुली अनुज्ञा काय लिहितीला आपण असल्या सहाय. किंवा लिहवितीला आपुलेची पाय दूर अपाय दवडुनी. असता संतांची आशीर्वचने तैची उपक्रम ग्रंथरचने. विना आपुल्या कृपावलोकने निर्विघ्न लेखन चालेना. जाणूनी माझी या मनोगता कृपा उपजली साई समर्था. म्हणती लहासील मनोरथा पाया म्या माथा ठेविला. दिधल अमज उदीचा प्रसाद मस्तकी ठेविला हस्तवरद. साई सकल धर्मविशारद भवापनोद भक्तांचा. ऐकुनी माधवरावांची प्रार्थना साईंसी आली माझी करुणा. अधीर मनाच्या शांतवना धैर्य प्रदाना आदरिले. भावार्थ जाणूनी माझे मनींचा अनुज्ञापनी प्रवर्तिली वाचा. कथा वार्तादी अनुभवांचा संग्रह साचा करावा. दफ्तर ठेवा बरे आहे त्याला माझे पूर्ण सहाय्य. तो तर केवळ निमित्त पाहे लिहावे माझे मी चिकी. माझी कथा मीच करावी भक्तेच्छा मीच पुरवावी. तयाने अहमवृत्ती जिरवावी निर्वावी ती मम पदी. ऐसे वर्ते जो व्यवहारी तया मी पूर्ण सहाय्य करी. हे कथाच काय सर्वतोपरी तया घरी राबे मी. अहमवृत्ती जेव्हा मुरे तेव्हा तयाचा ठावही नुरे. मीच मग मीपणे संचरे माझ्याही करे लिहीन मी. ये बुद्धी जे कर्म आरंभिले श्रवण मनन वा लेखन वेहिले. ज्याचे त्यानेची ते संपादिले त्यास तो केले निमित्त. अवश्यमेव दफ्तर ठेवा घरी दारी असा कुठेवा. वारंवार आठव ठेवा होईल विसावा जीवासी. करिता माझी या कथांचे श्रवण त्यांचे कीर्तन आणि चिंतन. होईल मदभक्तीचे जनन अविद्या निरसन रोकडे. जेते भक्ती श्रद्धान्वित तयाची नित्यांकित. ये अर्थीन भावे शंकित इतरत्र अप्राप्त मी सदा. सद्भावे या कथा परिसता निष्ठा उपजेल श्रोतया चित्ता. सहज स्वानुभव स्वानंदता सुखावस्था लाधेल. भक्ताचे निजरूप ज्ञान जीव शिवा समाधान. लक्षेल अलक्ष निर्गुण चैतन्य घन प्रकटेल. ऐसे या मत्कथांचे विंदान याहुनी काय पाहिजे आन. हेच श्रुतींचे देय संपूर्ण भक्त संपन्न ये अर्थी. जेथे वादावादीची बुद्धी तेथे अविद्या माया समृद्धी. नाही तेथे स्वहित शुद्धी सदा दुर्बुद्धी कुतर्की. तो ना आत्मज्ञानासी पात्र तयासी ग्रासी अज्ञान मात्र. नाही तयासी अहियपरत्र असुख सर्वत्र सर्वदा. नको स्वपक्ष स्थापन नको परपक्ष निराकरण. नको पक्ष द्वयात्मक निविवरण काय ते निष्कारण सायास. नको पक्ष द्वयात्मक विवरण होता या शब्दाचे स्मरण. पूर्वी श्रोत्या दिधले अभिवचन जाहली आठवण तयाची. मागा प्रथमाध्याय संपता वचन दिदलेचे की श्रोता. हे माड नामकरण कथा आधी समजता सांगेन. कथेमध्ये ही आडकथा परिसता ठरेल युक्ता होईल जिज्ञासेची पूर्तता ही प्रेरकता साईंची. पुढे मग पूर्वानुसंधान होईल साई चरित्र निवेदन. म्हणून श्रोता करावे श्रवण दत्तावधान ते कथा. आता हा साई लीला ग्रंथ भक्त हे माडपंत विरचित. ऐसे जे प्रति अध्यायांती श्रुत ते हे पंत कोण की. सहज आशखा श्रोतया मना करावया तच्ची जिज्ञासा शमना. कैसा आरंभ या नामकरणा व्हावे त्या श्रवणा सादर. जन्मादारभ्य मरणावधी षोडश संस्कार देहासंबंधी. त्यातील एक नामकरण विधी संस्कार सिद्धी प्रसिद्ध. तत्संबंधी अल्पकथा श्रोता परिस्थिती सादर चित्ता. हेमाडपंत नामकरणता प्रसंगोपात्तता प्रकटेल. आधी हा लेखक खटाळ जैसा खटाळ तैसा वाचाळ. तैसाची टवाळा आणि कुटाळ नाही विटाळ ज्ञानाचा. नाही ठावा सद्गुरु महिमा कुबुद्धी आणि कुतर्क प्रतिमा. सदा निज शहाणी वेसा गरिमा वादकर्मा प्रवृत्त. परिप्राप्त नरेशा सबळ तेणेची साईंचे चरण कमळ. दृष्टीसी पडले अदृष्टे केवळ हा तो निश्चळ वादनिष्ठा.
काकासाहेब भक्तप्रवर, नानासाहेब चांदोरकर यांची ऋणानुबंध नसता जर कोठून जाणार शिर्डीसहा. काकासाहेब आग्रहा पडले, शिर्डीचे जाणे निश्चित ठरले. जावयाचे दिवशीच बदलले, मन ते फिरले अवचित. याचा एक परममित्र, तो लब्धानुग्रह गुरुपुत्र. असता लोणावळ्यासी सहकलत्र, प्रसंग विचित्र पातला. तयाचा एकुलता एक सूत, शरीरे सुदृढ गुणवंत. असता त्या शुद्ध हवेच्या स्थानांत, ज्वराक्रांत जाहला. केले सकळ उपाय मानवी, जाहले दोरे उतारे दैवी. गुरुची आणून सन्निध बैसवी, अखेर फसवी सुत त्याते. प्रसंग पाहुनी आईचा बिकट, निवारवा या दुर्धर संकट. गुरुसी बसविले पुत्रा निकट, ते सर्व फुकट जाहले. ऐसा हा संसार महाविचित्र, कोणाचा पुत्र कोणाचे कलत्र. प्राणी मात्राचे कर्मतंत्र, अदृष्ट सर्वत्र अनिवार्य. कानी पडता ही दुर्वार्ता, अति उद्विग्नता आली चित्ता. हीच काय गुरुची उपयुक्तता, पुत्र एकुलता राखवेना. प्रारब्ध कर्म प्राबल्यता, तीच साई दर्शनी शीतलता. प्राप्त झाली या माझी या चित्ता, पडला मोडता गमनांत. किमर्थ जावे शिर्डी प्रती, काय त्या माझ्या स्नेहाची स्थिती. ह्याच ना लाभे गुरुचे संगती, गुरु काय करती कर्मासी. असेल जे जे ललाटी लिहिले, ते ते जरी होणार वैले. मग ते गुरुविण कायही अडले, जाण ठेले शिर्डीचे. किमर्थ आपुले स्थान सोडा, कशासी गुरुचे मागे दौडा. सुखाचा जीव दुःखात पाडा, कवण्याचा आडा कळेना. जैसे जैसे यथेच्छ घडले, ते ते मागू सुख वासाकडे. काय जाऊन या गुरुच्याकडे, तरी होणारा पुढे चालेना, जरी होणारा पुढे चालेना. जैसे जयाचे अर्जित, नको म्हणता चालून येत. होणारा पुढे काहीही न चलत, नेले मज खेचित शिर्डीसी. नानासाहेब प्रांताधिकारी, करू निघाले वसईची फेरी. ठाण्याहून दादरावरी येऊन वेळभरी बैसले. मध्यंतरी 1 तास गाडी वसईची यावयास. वाटले हा अवकाश लावकी कामास एकादिया. जाहली मात्र ऐसी स्फूर्ती, तोची आली दादरावरती. गाडी एक केवळ बांद्र्यापुरती, ते मग बैसती ती येत. येता गाडी निजस्थानी, निरोप आला मज लागुनी. मग मी भेट घेता तक्षणी, चालली कहाणी शिर्डीची. केव्हा निघणार साई दर्शना, किमर्थ आळस शिर्डी गमना. दीर्घ सूत्रता का प्रस्थाना, निश्चिती मना का नाही. पाहुनी ज नानांची आतुरता, मीही शरमले आपुले चित्ता. परी मनाची झालेली चंचलता, पूर्ण प्रांजळता निवेदिली. त्यावरी मग नानांचा बोध, कळकळीचा प्रेमळ शुद्ध. परिसता शिर्डी गमनेच्छोद्बोध, अति मोदप्रद जाहला. तत्काळ निघतो घेतले वचन, तेव्हाच नानांनी केले प्रयाण. मग मीही मागे परतोन, ठेविले प्रस्थान मुहूर्ती. मग सर्व सामानावरुनी, सर्व निर्वानिर्व करुनी, तेची दिवशी अस्तमानी शिर्डी लागून निघालो. सायंकाळा पाठील मेल, दादरावर उभी राहील. जाणूनी दादरचेच भरले हंशील, तिकीट तेथील घेतले. परी मी गाडीत जाऊन बसता, वांद्रे स्टेशनी गाडी असता. यवन एक गाडी सुटता, अति चपळता आत ये. तिकीट घेतले दादरपर्यंत, तोच आरंभी कार्यविघात. प्रथमग्रासी मक्षिकापात, ऐसा डोकावत होता की. सर्वे पाहुनी सर्व सामान, यवन पुसे मज कोठे गमन. तव म्हणे मी दादरासी जाऊन, मेल साधीन मनमाडची. तव तो सुचवी वेळेवर, उतरू नका हो दादरावर. मेलनती येथे थांबणार, बोरी बंदर गाठावे. होती न वेळी सूचना, मेल दादरावर मिळती ना. नकळे मग या चंचल मना, काय कल्पना उठत्या रे. परी ते दिवशी प्रयाण योग, साधावा ऐसाची होता सुयोग. म्हणून मध्यंतरी हा कथाभाग घडला मनाजोग अवचिता. तिकडे भाऊसाहेब दीक्षित होतेची मार्ग प्रतीक्षा करीत. उदयिक 9:10 आत, जाहलो शिर्डीत सादर. इसवी सन 1910, वर्तमान हे घडले पहा. एक साठ्यांचाच वाडा तेव्हा होता राहावयासी उतारूंस. तांग्यातून उतरल्यावरी दर्शनोत्सुक दाटले अंतरी. कधी चरणवंदीन शिरी, आनंद लहरी उसळल्या. इतक्यांत साईंचे परमभक्त तात्यासाहेब नुलकर विख्यात. मशिदींतून आले परत, म्हणती त्वरित दर्शन घ्या. आलेची बाबा मंडळीनिशी, वाडियाचे कोपऱ्या पाशी. चला आधी धूळ भेटीसी, मग ते लेंडीसी निघतील. पुढे मग करा स्नान, बाबा जो येता ती मागे परतून. तेव्हा मग मशिदीस जाऊन स्वस्थ दर्शन घ्या पुन्हा. ऐसे ऐकून घाई घाई, धावलो बाबा होते त्या ठाई. धुळीत घातले लोटांगण पायी, आनंद माई मनात. नानासाहेब सांगून गेले, त्याहून अधिक प्रत्यक्ष पाहिले. दर्शने म्या धन्य मानिले, साफल्या झाले नयनांचे.
कधी ऐकले नाही देखिली मूर्ती पाहुनी दृष्टी निवाली. तहान भूक सारी हरपली तटस्थ ठेली इंद्रिये. लाधलो साईंचा चरणस्पर्श पावलो जो परामर्श. तोची या जीवनाचा परमोत्कर्ष नूतन आयुष्य तेथून. ज्यांचे निलाधलो हा सत्संग सुखावलो मी अंग प्रत्यंग. तयांचे ते उपकार व्यंग राहोत अभंग मजवरी. ज्यांचे निपावलो परमार्थाती तेची की खरे आप्त भ्राते. सोयरे नाही तर तयां परते ऐसे निज चित्ते माने मी. केवढा तयाचा उपकार करू नेणे मी प्रत्युपकार. म्हणून केवळ जोडून कर चरणी हे शिर ठेवितो. साई दर्शन लाभ घडला माझी या मनीचा विकल्प झडला. वरी साई समागम घडला परम प्रकटला आनंद. साई दर्शनी हीच नवाई दर्शने वृत्तीसी पालट होई. पूर्वकर्माची मावळे सई वीट विषयी हळूहळू. पूर्वजन्मीचा पापसंचय कृपावलोकने झाला क्षय. आशा उपजली आनंद क्षय करतील पाय साईंचे. भाग्य लाधलो चरणमानस वायसाच होईल हंस. साई महंत संतावस्तंस परमहंस सद्योगी. पापताप दैन्यविनाशी ऐसिया साईंच्या दर्शनेसी. पुनिता आज जावलो मी बहुवसी पुण्यराशी समागमे. पूर्वीला कित्येक जन्माच्या पुण्य गाठी तीही साई महाराज भेटी. हा साई एक मिनली या दृष्टी सकल सृष्टी साई रूप. येताची शिर्डीसी प्रथम दिवशी बाळासाहेब भाट्यांपाशी. आरंभ झाला वादावादीसी गुरु कशासी व्याकी. बुडवून आपुली स्वतंत्रता ओढून घ्यावी का परतंत्रता. जेथे निज कर्तव्य दक्षता कार्य आवश्यकता गुरुची. ज्याचे त्यानेची केले पाहिजे न करी त्यासी गुरुने काय कीजे. न हालविता हात पाय जो निजे तयासी दीजे काय कवणे. हाची माझा पक्ष उजू प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू. दुराग्रहाचाच तो तराजू वाद माजून राहिला. अंगी दुर्धर देहाभिमान तेणेच वादावादीचे जनन. अहंभावाची ही खूण नाही त्याविण वाद जगी. प्रतिपक्षाचे निश्चित मत हो का पंडित वेद पारंगत. गुर्वानुग्रहा व्यतिरिक्त पुस्तकी मुक्त केवळ तो. दैव थोर की कर्तव्य थोर वाद चालला हा घनघोर. केवळ दैवावर टाकूनी भार काय होणार मी म्हणे. तव बोले विरुद्ध पक्षकार होणार असे नाही प्रतिकार. होष्यमाण नाही टळणार मी म्हणणार भागले. दैवापुढे कोण जाई एक करिता एक होई. ठेवा तुमची ही चतुराई अभिमान ठाई पडेना. मी म्हणे हो म्हणता कैसे हे करील त्याचेच सर्व आहे. आळसा परी बैसुनी राहे देव साहे कैसे ते. उद्धरेदात्मनात्मानं गरजे स्वये स्मृती वचन. त्याचा अनादर करून तरुण जाणे अशक्य. हे ज्याचे त्यानेच करावे लागावे किमर्थ गुरुचे मागे. आपण असल्याविण जागे गुरुने भागे कैसेनी. आपुली सद्विचार बुद्धी आपुले साधन चित्तशुद्धी. ते जुगारुनी जोक बुद्धी गुरु काय सिद्धी देई त्या. या वादाचा अंत नाही निष्पन्न काही जाहले नाही. चित्त स्वास्थ्यास अंतरलोपाही हेची कमाई म्या केली. ऐसा वाद घालिता घालिता कोणीही ना तिळभर थकता. ऐशा दोन घटका लोटता वाद आटपता घेतला. पुढे मंडळी समवेत आम्ही जातो जो मशिदीत. बाबा काका साहेबांप्रत परिसा पुसत काय दे. काय चालले होते वाड्यांत वाद कशाचा होता भांडत. काय म्हणाले हे हेमाडपंत मजकडे पाहत बोलले. वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्यंतरी अंतर बहुत. बाबांचे कळले कैसे हे वृत्त आश्चर्यचकित मी मनी. असो ऐसा मी वाग्बाणहत जहाल निशब्द लज्जावनवत. पहिल्याच भेटीसी की हे अनुचित घडले अविहित मज करवी. हे हेमाडपंत नामकरण प्रातकालीची वाद या कारण. तेणेची बाबांची हेमाड स्मरण मनी मी खूण बांधिली. देवगिरीचे राजे यादव हे जिते दौलताबादींचे जाधव. 13व्या शतकी राज्यवैभव वाढविले गौरव महाराष्ट्राचे. प्रौढ प्रताप चक्रवर्ती महादेव नामा भूपती. पुतण्या तयाचा पुण्यकीर्ती विक्रमे प्रख्याती पावला. तोही यदुवंश चुडामणी राम राजा राजगृणी. मंत्री या उभयतांचा बहुगुणी सर्व लक्षणी हेमाद्री. तो धर्मशास्त्र ग्रंथकार ब्रह्मावृंदार्थ परम उदार. आचार व्यवस्था संगतवार आरंभी रचणार हेमाद्री. व्रतदान तीर्थ मोक्षखाणी
नामे चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथ रचिला हेमाद्रींनी विख्यात करणी तयांची. गिरवाण भाषेत हेमाद्रीपंत तोची प्राकृती हेमाडपंत मुत्सुद्दी राजकारण निष्णात होता विख्यात ते काळी. परी तो वत्समी भारद्वाज गोत्री तो पंचमी तीन प्रवरी तो यजुरमी ऋग्वेदाधिकारी तो धर्मशास्त्री मी मूढ तो मध्यांदिनी शाकल तो धर्मज्ञ मी बाष्कल तो पंडित मी मूर्ख अकुशल कामज पोकळ ही पदवी तो राजकारण धुरंधर मुत्सुद्दी मी अल्पमती मंदबुद्धी त्याची राज्य प्रशस्ती प्रसिद्धी ओवी साधी मज न करवे तो ग्रंथकार कलाभिज्ञ मी तो ऐसा ठोंबा अज्ञ तो धर्मशास्त्र विशारद सुज्ञ मी अल्पप्रज्ञ हा ऐसा तयाचा लेखन कल्पतरू नाना चित्रकाव्यांचा आकरू मी हे ऐसे बाबांचे लेकरू येईना करू ओवीही गोरा चोखा सावता माळी निवृत्ती ज्ञानोबा नामादी सगळी भागवत धर्म प्रवर्तक मंडळी उदयासी आली ये काळी पंडित बोपदेव विद्वमणी चमके जयाचे सभांगणी तेथेची हेमाडपंत राजकरणी ख्याती गुणी गणी जयांची तेथुनी पुढे उत्तरेहुनी उतरल्या या देशी फौजा यावनी जिकडे तिकडे मुसलमानी अंमल दक्षिणी मावळला उगाच नाया पदवीचे दान चतुराईचा हा सन्मान वादावादीवरी हा वाग्बाण अभिमान खंडन भावया होऊनी अर्ध्या हळकुंडे पिवळे उगीच योग्य ते विण जो बरळे तया माझी उघडिले डोळे घालून वेवरांजन असो ऐसे हे पूर्वोक्त लक्षण साई मुखोदित विलक्षण प्रसंगोचित सार्थ नामकरण ते म्या भूषण मानिले की यातुनी मज लादो शिक्षण वादावादी हे कुलक्षण स्पर्शो न मज एकही लक्षण परम अकल्याणकारी ते गळून जावा वादाभिमान एतदर्थ हे अभिधाम जेणे आमरण राहावे भान नित्य निरभिमान असावे रामदाशरथी देव अवतारी पूर्ण ज्ञानी विश्वासी तारी अखिल ऋषीगण मानस विहारी चरण धरी वसिष्ठांचे कृष्ण परब्रह्माचे रूपडे तयासही गुरु करणे पडे सांदीपनीच्या गृहिलाकडे सोसुनी साकडे वाहिले तेथे माझी कायमात वादावादी करावे किमर्थ गुरुविन ज्ञान वा परमार्थ नाही हा शास्त्रार्थ दृढ केला वादावादी नाही बरी नको कुणाची बरोबरी नसता श्रद्धा आणि सबुरी परमार्थ ते वरील साधेना हेही पुढे आले अनुभवा ये रीती या नामगौरवा प्रेम पुरस्सरा निज सद्भावा शुद्ध स्वभावा धरिले आता असो हे कथानक स्वपक्ष परपक्ष विच्छेदक वादप्रवाद निवर्तक सर्वांसही बोधक समसाम्य असो ऐसे हे ग्रंथपयजन अधिकार अनुबंधन दर्शन ग्रंथकाराचे नामकरण कथन श्रवण करविले पुढे आता हा अध्याय विस्तार हेमाळ साईचरणी सादर पुढे यथानुक्रम कथा सविस्तर श्रवण तत्पर भावेजी साईची आपुली सुखसंपत्ती साईचा आपुली सुखसंवित्ती साईचा आपुली परमनिवृत्ती अंतिम गती श्री साई साई कृपेची या कारणे साई चरित्र श्रवण करणे तेणेची दुस्तर भवभय तरणे कलिमल हरणे निर्मूल स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते कथा प्रयोजन नामकरणं नाम द्वितीयोऽध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।